सासूबाई, सासूबाई, लीलावती लवकर बाहेर ये. माऊ ए मास्टरड्या, ओरडायला काय झालं? जे काय आणून ठेवायचं ते ठेवायचं ना घरामध्ये. मी पूजा करते एवढी पण अक्कल नाही का? मध्ये मध्ये डिस्टर्ब करतो ते. ए बाने, चल ठेव, चल सगळ्यात. चल बाळा, समीरला साखर द्यायची. ये ये. ए, साखर आणायला सांगितली होतीस ना? अरे हा, बरं झालं आणलीस. सकाळपासून चहाच नाही प्यालो रे. हो, आणि 24 रुपये झाले. माझ्याकडे 6 रुपये सुट्टे नाही, तर 4 रुपये दे. अरे नाही येत आता, नंतर देतो. नंतर दिलेस तरी चालेल. पूर्ण एपिसोड पहा झी5 येताना माझ्यासाठी कोथिंबीर आणशील का रे? हा, आणतो ना, नक्की हा? आणतो. ते पैसेच आहे. ए, तू चीटिंग करतेस. नाही, मी चीटिंग नाही करत. मग तुला सारखं सहा कसे काय पडू शकतात? मी 6 पाडते म्हणून माझ्यावर जळतोयस का? मी ना चुकीचं खेळते, तू चुकीचं खेळते. सारखं सहा कसे काय पडू शकतात? मी चुकीचं खेळतच नाहीये. मी 6 तोडते फक्त. हॅलो हॅलो, अरे काय झालं भांडायला? काय झालं भांडायला? कोण? हा माझ्यावर जळतोय. काका, हिला सारखं सहा कसे काय पडू शकतात? ही चीटिंग करते. मी चीटिंग नाही करत. हे बघा, असं भांडायचं नाही. तुम्ही मित्र आहात की नाही एकमेकांचे? मग मित्र एकमेकांशी भांडतात का सांगा मला? यापुढे ना हिला मी आता खेळायलाच नाही घेणार. हा, ही चीटिंग करते. मी एकदा म्हणलं ना मी चीटिंग नाही करत. माऊ पिंटू, तुम्ही एक काम करा. तुम्ही तिकडे दूर जा, एकमेकांशी बोला, भांडण मिटवा आणि मगच इथे या. तोपर्यंत कोणीच खेळायचं नाही. मी काय म्हणालो ऐकलं का तुम्ही? जा. चीटर. सॉरी, चूक माझी होती. मी चीटिंग केली. मला सारखे 6 पडत होते. नाही, सहा पडले तर तुझी काय चूक? ते तर तुझं लक होतं ना. मीच तुझ्याशी भांडलो. चूक माझीच आहे. नाही, चूक माझी आहे. नाही, चूक माझी आहे. माझी चूक आहे. अरे माझी चूक आहे. माऊ, मिटलं का भांडण? हो, हो. मिटलं. फ्रेंड. ते समीरला मसाल्याशिवाय जेवण करता येणार नाही ना, म्हणून मसाला दिला मी समीरला. त्या मी निवडतो डाळ आणि मी स्वयंपाक करतो. मला येतो मसाल्याशिवाय स्वयंपाक करता. माव, त्यांना सांग बिना मिरचीची डाळ मला करता येते आणि कामावरून दमून आल्यानंतर स्वयंपाक करायची काही बी गरज नाही. कोण? तिलाही बिना मिरचीची डाळ बनवता येते. कामावरून दमून आल्यावर काही गरज नाहीये जेवण बनवायची. माऊ, बिना मिरचीची डाळ मला पण करता येते आणि शोभाला आवडते ती. मी करतो ना. भानू, बिना मिरचीची डाळ त्यालाही बनवता येते आणि शोभालाही आवडते. तो करू शकतो. हा,
माऊ त्यांना सांग की गजरा शोभासाठी आणलाय तो फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही, इथे ठेवला तरी चालेल. भानू, तो गजरा शोभासाठी आणलाय, फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही, इकडे ठेवला तरी चालेल. त्यांना सांग शोभाताईंना यायला वेळ आहे म्हणून फ्रीज मध्ये ठेवते. मोहन, शोभाताईला यायला अजून वेळ आहे, तोपर्यंत तो गजरा कोमेजून जाईल म्हणून ती फ्रीज मध्ये ठेवते. त्यांना सांग की शोभा आता येते लगेच, त्यामुळे इथे ठेवला तरी चालणार आहे. भानू, शोभा आता लगेच येते, गजरा फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही, इकडे ठेवलास तरी चालेल. आई, एक्सरे आणि इंजेक्शनचा डॉक्टर वेगळा असतो, हा आयुर्वेदिक आहे. पण नको ग, हा चांगला नाहीये डॉक्टर, आपण दुसरा डॉक्टर शोधूया. एरियातले ना सगळे डॉक्टर आता झाले. हा शेवटचा बाकी होता, तो पण झालाय. पैसे काय झाडायला लागतात का? 15 दिवस त्याने दिलेले हे चूर्ण खायचे, जर नाही बरं वाटलं तर दुसरा बघू. तर दे. नको तो नको. हा चल, मी वर जाते. माझ्या नवऱ्याकडे माझ्यासाठी वेळ आहे का बघते जरा. आता काय झालं आणखी? काय नाही ग, ती माऊ सारखी नुसती मोहण्याच्या ना आजूबाजूला फिरत असते. कधी जाणार आहे कुणास ठाऊक. तुला सांगू का शोभे, त्या मास्टरड्याला जरा सुद्धा अक्कल नाहीये. मला तर वाटतं ती पोरगी कायमची तुमच्या घरात राहणार आता. त्याला आपल्या घरातल्यांपेक्षा बाहेरच्यांचा जास्त पुळका. पण तू रडू नकोस बरं का त्याला. जरा जरा त्या पोरीच्या दंडाला धर आणि ओढत नेऊन टाक तिकडे अनाथाश्रमात. राहू दे एकदाची कटकट. एवढंस चूर्ण खाल्लंस लगेच बरं वाटलं तुला? बरं वाटलं बाई जरा. आयडिया चांगली आहे पण. सॉरी. अहो सॉरी कशाला, काजवाच होता, जाऊ दे. अहो नाही, काजव्याचं म्हणून नाही. गेले काही दिवस मी तुमच्याशी ज्या पद्धतीने वागतोय ना त्याबद्दल सॉरी. मालक, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुम्ही माझे मालक आहात ना. फक्त मला तुमच्यापासून दूर ठेवू नका. मी आहे तर तुमच्यासाठी आली. तुम्ही जर मला दूर ठेवलं तर या इथे असण्याचा काय फायदा? हो नाही, यापुढे असं होणार नाही. मी कधीच नाही वागणार तुमच्याशी. पण आता खाली जाऊया, शोभा पण आली असेल, लवकर काहीतरी करा. हा थांबा, मी प्रयत्न करते. माझी जादू परत आली. भाऊ गजरा दे. नाही देणार. भाऊ गजरा दे. नाही देणार. भाऊ गजरा दे. बघ मालक, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी समजा ठीक करते. भाऊ खरंच मारे ना मी तुला गजरा दे. भाऊ गजरा दे. भाऊ माझा आहे, माझा आहे, माझा आहे, माझा आहे, माझा आहे, माझा आहे. तू शोभाताईशी कशाला भांडतेय? त्यात 2 गजरे आहेत ना. मग शोभते, हा तुमच्यासाठी. माऊ, हे तुझ्यासाठी. तुला माहिती होतं ना हे 2 गजरे आहेत ते? अगं पण शांत बस आता. थांब, मी ना गजरा माळते आता तुझ्या केस. शोभा, गजरा आवडला? हो मस्त आहे. अहो मालक, तुम्ही बी शोभाताईंच्या केसांमध्ये गजरा माळा ना. मी अहो मालक, लाजताय काय? नको. हा मोहन, माळ गजरा नुसताच दूर कर. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.